नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. आज बेळगाव शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा व मूर्तीचे पूजन करून जयंती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी निमंत्रितासह वाल्मिकी समाजातील नेते मंडळी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल शुक्रवारी मध्यरात्री भेंडी बाजार, पांगळुगली परिसर, बेळगाव येथील न्यू लाईफ मेडिकल दुकान, संस्कार साडी दुकान तसेच सिद्धेश्वर ट्रेडर्स अशी 3 दुकानांमध्ये, याशिवाय शनी मंदिर परिसरातील पद्मावती चेंबर्स तसेच अजून एका दुकानामध्ये एकूण 5 ठिकाणी चोरांनी धुडगूस घालून किमती साड्या लाखो रुपयावरती डल्ला मारला आहे. या दरम्यान काही चोरांची छबी एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. हे सर्व चोरटे साधारण 25 ते 30 वयोगटातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. प्रसंगी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे शनिवारी सायंकाळी गणाधीश लॉन, हिंडलगा येथे स्त्रीची आर्थिक झेप या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर बालाजीराव यांनी महिला आर्थिक साक्षर कसा होऊ शकतात याविषयी माहिती दिली. या प्रसंगी कार्यक्रमाला श्री महिला सोसायटीच्या चेअरमन प्रतिभा दडकर, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, सीओ अभिजित दीक्षित तसेच लोकमान्य परिवार उपस्थित होता. बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून प्रतिवर्षी 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन पाळून मूक सायकल फेरी काढली जाते. यावर्षीही मराठी भाषिक आपले सर्व व्यवहार बंद करून काळ्या दिनी निघणाऱ्या निषेध फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा रेणू किलेकर यांनी व्यक्त केला. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढताना दिसत आहे. लहान मुले असो वा मोठी माणसे यांच्याद्वारे वारंवार या सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे जातीयवादी, धर्मवादी, राजकीय नेत्याविरुद्ध इत्यादी अशा अनेक संवेदनशील विषयावर आक्षेपार्ह संदेश पसरविला जात असल्याचे विशेष पथकाच्या नजरेस आल्याने कर्नाटक राज्य सरकार आणि सोशल मीडिया युनिट मॉनिटरिंगद्वारे लक्ष ठेवून अशा समाजकंटकाविरुद्ध कायद्याद्वारे बंधने आणून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बेळगाव पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काल शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री बेळगाव सर्किट हाऊस जवळ ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. दुचाकी चालक मोहन भरमा पाटील, वय वर्ष 55 असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते मंडोळ येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की मोहन पाटील हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून बस स्थानकाजवळील सर्किट हाऊस येथून जाताना समोरून आलेल्या ट्रक आणि त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीचा अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत मोहन पाटील हे मेकॅनिक म्हणून काम करत होते. बेळगाव रहदारी उत्तर विभागात या अपघाताची नोंद झाली आहे. बेळगाव येथील देसूर वाघवडे रोडवर असलेल्या नाल्यावरील पूल अत्यंत दयनीय परिस्थितीत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून दररोज आसपासच्या भागातून आणि गावातून अनेक कामगार येथे ये जा करत असतात. जवळच अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसायांचे कारखाने आहेत. या पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडून गेला असल्याने ब्रिजवरील कॉन्क्रीट पूर्णपणे नष्ट झाले असून त्यातील स्टीलचे रॉड्स बाहेर पडलेले आहेत. या पुलावरून जाताना प्रत्येक वेळी जीव मुठीत घेऊन जावे लागते. रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या धोकादायक पुलाची दुरुस्ती वेळेत झाली नाही तर हा पूल कधी कोसळेल हे सांगता येत नाही. याप्रमाणे मोडकळीस आलेल्या या पुलामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने त्वरित याकडे अधिक लक्ष पुरवून गांभीर्याने लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. मार्कंडेय नदीत दुष्काळामुळे पाण्याचा साठा मर्यादित असून गाई गुरांना पिण्याचे पाणी राखीव असणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील मार्कंडेय साखर कारखान्याने नदीतील पाण्याचा उपसा त्वरित थांबवावे असे निवेदन काकती ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी कारखान्याच्या कार्यस्थळी जाऊन दिले आहे. शिवबसवनगर बेळगाव येथील कारंजी मठाच्या 24व्या वार्षिकोत्सवानिमित्त 2 ते 6 नोव्हेंबर पर्यंत प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मणिप्र गुरुसिद्ध स्वामीजींच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उद्घाटन होणार असून 6 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत श्री प्रभुलिंग लीला प्रवचन होणार आहे. दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या नागरिकांना तिकीट दरातील वाढ मारक ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल चालकांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केल्याने प्रवाशांना दुप्पट दराने तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागणार आहे. परिवहन मंडळाच्या मर्यादित बस सेवा, रेल्वेचे हाऊसफुल बुकिंग यामुळे खासगी ट्रॅव्हलशिवाय नागरिकांकडे पर्याय नसल्याचे याचाच फायदा घेत तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगावसह देशातील 6 ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेडबर्ड कंपनीची उड्डाणे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DCGA ने थांबवली आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपनीने बदल करणे आवश्यक असल्याचे कारण देत DCGA ने रेडबर्डची सेवा थांबवली आहे. त्यामुळे बेळगावातील वैमानिक प्रशिक्षणाला ब्रेक लागला आहे. कर्नाटक राज्य राखीव पोलीस KSRP दलाच्या 120 पोलिसांना मराठी लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे सलग महिनाभर बँड वादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. मार्चिंग ड्रिल, म्युझिक थिअरी तसेच वाद्यांचे महत्त्व आणि त्यांचे सादरीकरण तसेच प्रसंगानुरूप बँड वादन कसे करावे या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय मिलिटरी ब्रास बँडची परंपरा, शिस्त आणि संगीत यांचीही माहिती त्यांना देण्यात आली. बेळगाव समाजदेवी संस्थान वैश्यवाणी समाज यांच्या वतीने दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी येथील स्नेहनागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अनंत उजगावकर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारकडून तात्काळ कामे हाती घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून क्रिया योजना आराखडा मागविण्यात आला आहे. याची तयारी जिल्हा पंचायत अधिकाऱ्याकडून केली जात आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी भविष्यामध्ये पाणी, चारा या समस्या गंभीर बनणार आहेत. याची दखल घेऊन सरकारकडून पूर्वतयारी केली जात आहे. यासाठी केंद्राकडे निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून त्यानुसार सरकारकडूनही राज्यातील परिस्थितीची जाणीव केंद्र सरकारला करून देण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.